तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आशा करतो की तुम्ही सगळे बरेच असताल. मित्रांनो, आज आपल्याला परत भेटलं होतं कोकणातलं भाडं, स्वर्गातलं भाडं भेटलं होतं, माझ्या आवडत्या ठिकाणावरलं भाडं भेटलं होतं. मी निघालो होतो घेऊन अंधेरी वेस्टवरून आणि आपल्याला जायचं होतं रोह्याला. रोह्याच्या पुढे गाव होतं, गावाचं नाव तर विसरलो होतं मित्रांनो. पण बघा, खूप छान असा ब्लॉग झालेला आहे मित्रांनो. परत एकदा आलेलो मित्रांनो, जोशी वडेवाल्यालाच थांबलेलो. खूप छान अशी टेस्ट होती. लास्ट टाइम आपण थांबलो होतो. आलेलो आहेत परत, चाललोय स्वर्गात मित्रांनो. वातावरण खूपच छान असतं कोकणात जाताना. जायचं ते तुम्हाला बोललो होतो, जायच्या ऐवजी ना म्हणजे रोडवरती जे नेचर आणि जे ग्रीनरी असते ते बघायला मजा येते. दाखवतो तुम्हाला पूर्ण ब्लॉग, बनवून राहा मित्रांनो. चला. ते बोलतात ना की म्हणजे आपलं जे असतं डेस्टिनेशन असतं, त्या डेस्टिनेशनचा तर मला एवढा एक्साइटमेंट नव्हती जेवढी प्रवासामध्ये एक्साइटमेंट होती. म्हणजे जाताना खूप खूप छान अशी ग्रीनरी असते. आता हायवे एवढं तर जवळ आसपास नसतं ग्रीनरी, पण जेव्हा हायवे सोडून आतमध्ये जातो ना मित्रांनो, हे दृश्य बघूनच परत मुंबईत येऊ वाटत नाही. एवढी छान असे दृश्य असतात मित्रांनो. रोह्यामध्ये गेल्यावरती ही नदी कोणती काय माहिती, हिला ना पूर आला होता. नदीचं नाव प्लीज कमेंट मध्ये तुम्ही सांगा, कोणती नदी आहे ही. तर मग अशा प्रकारे पोहोचलेलो आहोत इथे मित्रांनो. रोहा जे मेन गाव आहे ना, त्याच्या थोडं 10-15 किलोमीटर पुढे हे आहे क्लायंटचं घर आहे आणि इथं पोहोचलेलो आपण. 3-3.5 तासाचा रोड आहे पूर्ण मुंबईवरून प्रॉपरली रोहा. 3 तासात तरी लागतो. चला, आता जाताना तुम्हाला सगळे दृश्य दाखवतो, कारण की जाताना कोणीच नाही आहे सोबत. आपण अजून खूप छान असं वाटतं, कारण एकदम ग्रीनरी आहे आणि खूप छान असं वातावरण आहे इथे. जाऊच वाटत नाही परत घरी, असं इथे दृश्य होतं. पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असं कोकण असतं. कोकणात आलोय आणि छोटासा खेकडा आहे, मला दाखवतो बघा. चाललाय कुठं काय माहिती. निसर्गामध्ये प्राणी तर दिसणारच, अजून पण खूप छोटे छोटे असे दिसतच असतात. किती तर बिचारे गाडीच्या टायराखाली येऊन मरून जातात. खूप छान निसर्ग आहे कोकणातला. काहीही बोला, कोकणात आल्यावर परत घरी येऊच वाटत नाही त्या टेन्शनच्या लाईफमध्ये. बघा ना, इथं भाताची शेती म्हणजे तांदळाची शेती, सगळीकडे असं नुसतं ग्रीनच दिसणार तुम्हाला. आणि डोळ्याला पण खूप छान वाटतं सगळं असं निसर्गरम्य असं बघायला. हिरवं खूप छान वाटतं कोकण. मला खूप आवडतं. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी खूप फिरलो महाराष्ट्रामध्ये, पण कोकण एकदम बेस्टच आहे. कोकणात या, फिरायला या, प्रॉपर्टी घ्या आणि घर बांधा भावांनो. तर मित्रांनो, ज्यांना आपण घेऊन आलेलो आहेत खूप आपुलकीचे माणसं आहेत. चाय वगैरे पाजला त्यांनी घरात बसून. त्यांच्या आता टेरेसवर ते बोललेत जा घर वगैरे बघून या. हे सीन बघा किती छान आहे. हे घर आहे त्यांचं, घराच्या टेरेसवरती उभा आहे मी आणि किती छान आहे बघा. पूर्ण चारी बाजूंनी निसर्गाने असं घर बस हे झालेलं आहे. ग्रीनरी पूर्ण घर चारी बाजूने एकदम ग्रीनच आहे.
डोंगर, सह्याद्री पर्वताच्या रांगा, ग्रीनरी. तिथे पुढे ना धबधबा सुद्धा आहे आणि हा एकदमच जवळच असा डोंगर आहे. किती छान वाटतं इथं. असं वातावरणामधून कसं लोकांना परत मुंबईला कामासाठी यायला कसं हर्ट होत असेल, एकदम मन असं जड होत असेल. गणपतीसाठी येतात मुंबईवरून कोकणातले लोक, होळीसाठी येतात. इथून परत मुंबईला जाताना अक्षरशः रडतात काही काही लोक. पण खूपच छान असा निसर्ग असतो कोकणामध्ये. कोकण आणि पावसाळा बोललं तर स्वर्गच, ते दोन मिळून हे होतं. खूप शांत आहे, खूप मजा येते आणि खऱ्यानेच घरी येऊ वाटत नाही मित्रांनो. ही हळद आहे का? हळद खाली आहे, गावठी गावठी हळद. हे फुलं वगैरे येतात ना याला, आणि त्याची पानं आहे ना खिरीमध्ये टाकतात. याचे पानं मुलांची खाली मुले असतात ती जी हळद काढतात, ही हळद आपण टाकतो ती. अच्छा, हे आंब्याचं आहे ना? एक पेरूचा आहे, ते सीताफळ, ते सीताफळचा आहे, जांभळीचा आहे, पेरूचा तिकडे. पेरूचा आता जाम आलाय, बारीक आहे. हे आपलं फणसाचं झाड आहे ना? फणस येणार झाले. हे शेवगायचं आहे ना? केळीचं. पेरू आलेले आहेत, छोटे छोटे पेरू आलेत. हे आहे पेरूचं झाड. खूप छान घर बनवलं यांनी. तिथे पण आहे नारळाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. गावात आल्यावर वेगळीच मजा येते. अजून पण खूप खूप काय झाड आहेत. तर हळदीचं झाड तर पहिल्यांदाच बघतो, याच्या मुळामध्ये हळद असते वाटतं. गाडी. मित्रांनो, हे झाड कोणतं तुम्हाला माहिती आहे का? छोटे 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 हे, आणि किती छान आहे झाड. हे मला माहिती आहे. याला आम्ही लहानपणी दुधाचं झाड बोलायचो. असं पान असे तोडले ना, याच्यातून दूध येतं बघा, दुधासारखं. आता याचं खरं नाव काय माहिती नाहीये, पण खूप छान आहेत. आणि याला एकदम छोटे छोटे असे हे, ॲक्च्युली याचं खोडच आहे हे जे आहे, हे कॅक्टस सारखं आहे आणि एकदम छोटे छोटे त्यांना काट आहेत. छानच आहे. हॅशटॅग कोकण भावांनो. आपले सागर भाऊ ज्यांनी भाडं दिलं होतं, आता परत मुंबईच्या दिशेने. मित्रांनो, इथे तुम्हाला रोह्यात दाखवतो CNG कुठं आहे. गोव्यापर्यंत जायला तुम्हाला टेन्शनच नाही CNG साठी. CNG भरतो, तुम्हाला दाखवतो लोकेशन वगैरे. चला. हाय, हे आपले सागर भाऊ जे आपल्याला बुकिंग देत असतात. चला चला, बाय 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 बाय. आपले गावचे रोड एक नंबर. हे सागर भाऊ बुकिंग देत असतात. खूप हेल्प झाली यांच्या बुकिंगमुळे मला, आणि चांगलेच बुकिंग देतात. असं काय एजंट वगैरे नाही, मित्रपणा फक्त इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघून. जे माझं मी संताप व्यक्त करत होतो व्हिडिओवरती, ते त्यांना कळाला, जाणवला, आणि त्यांनी बुकिंग दिल्या मला खूप सारे. त्यांचं गाव आहे रोहा. किती छान वाटतंय. ही नदी कोणती काय माहिती. पोरं आलेत पोहायला. तर रिटर्न मुंबईच्या दिशेने रवाना मित्रांनो. चला दाखवतो अजून कसं काय, कुठं कशी काय CNG आहे, कशी नाहीये. खूप छान एक्सपिरियन्स येतो मला कधी पण कोकणात आल्यावरती. चला मित्रांनो, या गाया ना लय वैताग देतात यार. रोडवरच उभे राहतात, साईड देत नाही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या. या पाळीव असतात का जंगली गाया त्या? तर सांगा मित्रांनो कमेंट करून.
लय त्रास आहे कोकणामध्ये तर खूप त्रास आहे. गाया डायरेक्टली ना, आता मागे तर मी व्हिडिओ काढू शकलो नाही, अक्षरशः रोडवरती बसल्या होत्या. खूप त्रास होतो ड्रायव्हिंग साठी. पाळीव असतात की जंगली असतात हे फक्त सांगा मित्रांनो कमेंट करून. हे रोह्याचं 24 तास सेवा उपलब्ध आहे. रोह्याचं CNG पंप. परत सांगतो मित्रांनो, कोकणात यायला काही टेन्शन नाही. एक कच्चून भाडे घ्या, बिंदास मारा. जाग्यावरती ऑनलाईन CNG पंप हे आपल्याला चालू झालेले आहे. तर परवडेल, सगळे भाडे परवडतील. कोकणातले कोणतेही घ्या, गोव्यापर्यंत. हा आहे रोह्याचा घाट बरं का. रोह्याच्या जर गावाच्या पुढे तुम्ही गेलात ना, तर पुढे गेल्यावरती तुम्हाला हा घाट लागेल. खूप वळणदार रोड आहे याचा आणि खूप छोटा रोड आहे. गाडी पासच होत नाही मित्रांनो या रोडवरून. पण पेनच्या आसपास आलेलो आहेत, तर जेवायला थांबायचं. जेव्हा भूक तर लागली मजबूत, जेवायला थांबलेलो आहे. आणि हे रेस्टॉरंट आहे. लास्ट टाइम मी आलो होतो ना, हॉटेल हायवे. चांगलं रेस्टॉरंट आहे. जे लास्ट टाइम आलो होतो, थांबलो होतो, तर चांगली मला सर्व्हिस पण भेटली होती. फूड पण छान क्वालिटीचं आहे. तर जर कोकणातून येतात, पेनच्या आसपासच आहे हॉटेल आहे, तुम्ही नक्की थांबा, व्हिजिट करा. छान आहे ते फूडची सुद्धा क्वालिटी चांगली आहे. आता ऑर्डर करतो, काय ऑर्डर करतो दाखवतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, प्रवास होता म्हणून हलका फुलका काहीतरी खायचं बोललो, म्हणून दाल खिचडीच आपण ऑर्डर केली. तिला तडका पण नाही मारायला सांगितला. दाल खिचडी, मस्त स्प्राईट, पापड, लोणचं खाऊन निघालो मित्रांनो परत आपल्या डेस्टिनेशनवर. हायवेला लागलो होतो. मस्तपैकी गाडी एकदम 80च्या वर आपली जात नाही. लॉक आहे बरं का आपली 80ला गाडी. सीन बघत मस्तपैकी जात होतो. आणि थोड्या वेळानेच आपण पोचलो पनवेलला. पेनच्या पुढे आल्यावर भरपूर असा जोरात पाऊस लागला होता बरं का मित्रांनो. दिसत नसेल तुम्हाला एवढा, पण एवढा पाऊस होता ना की पुढचं काय दिसतच नव्हतं. 2 गाड्या 3 गाड्या सोडून पुढचं काहीच दिसत नव्हतं. फुल वायपर चालवला होता फुल स्पीडला. पाऊस बघा तुम्ही. मग भावांना अशा प्रकारे आलेलो तर आपण पनवेलला. आपली तर आउट स्टेशन बंदच केलेली ओला उबेरवाल्यांनी. तर आता बघूया, इथं थोडा वेळ थांबूयात. ओलावरती काय बुकिंग पडते का. ऑन ड्युटी तर केलेलीच आहे. थोड्या वेळ थांबून बघतो, भेटली तर भेटली, तेवढेच नाही तर मग जावं लागेल एमटीच. ठीक आहे, बघू आता. बुकिंग भेटली तर देतो अपडेट, नाही तर डायरेक्ट घरी जायचं व्हिडिओ भावांना. चला. तर मग भावांनो, अशा प्रकारे घंटा झाला बुकिंग भेटली नाही. आता घरीच जातो. घरी जायला आता तर 2 तास दाखवत आहेत पनवेलवरून पवईला जायला. निघतो आता घरीच्या. ओला उबेरच्या भरोसे गाडी घेऊ नका तुम्ही पण मित्रांनो, वैतागलो मी आता. अशी 1 घंटा उगाच झक मारली असं वाटतं. थांबलोय. फुल फट्टे जाम लागलेला आहे. कमीत कमी 20 मिनिटाचा जाम आहे. पनवेल सिटीमध्येच आहे. तर कधी त्या हायवेला लागन, परत ते कामोठ्याचं ते सर्कल आहे तिथं पण वाटच लागणार आहे वाटतं. उगाच थांबलो असं वाटतं ओलाची बुकिंगसाठी. डायरेक्ट घरीच जायला पाहिजे होतं. हे आहे पनवेल कामोठे सिग्नल.
इथं हर टाइम साधारण कदा जामच असतंय. उगाच थांबलो असं वाटतंय यार. गेलो असतो जरा काम होतं घरचं पण मला ते तरी झालं असतं ना. बुकिंग भेटली ना ते काम झालंय मध्येच फसलोय मी. तर भावांनो पनवेल वरून बुकिंग शोध ऑन ड्युटीच होती. बुकिंग वाजली कुठं घाटकोपर वरून हिरानंदानी पवईला सोडायचं होतं. 1-2 स्टॉप ऍड होते. रॅपिडोची बुकिंग होती. मारली ती बुकिंग. आता काय आपलं आरे कॉलनी जवळच आहे पवईवरून. चला मग मित्रांनो भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असंच लाईक सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. असंच तुमचं प्रेम खूप मला प्रोत्साहन करतं आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला मित्रांनो जय हिंद.